अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, बाबासाहेब गोपले सेनेच्या वतीनं गेल्या 23 एप्रिल पासून 8% आरक्षण जागृती अभियान सुरू केलेलं आहे। तर सुरुवात अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द, तसेच मंठा तालुका, गावाचं नाव शिवणगिरी, जिल्हा जालन्यामध्ये क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले साहेबाचे पुतळ्याचे उद्घाटन झाले 25 एप्रिलला। 26ला शिलूमध्ये 8% आरक्षणची बैठक झाली विश्रामगृहामध्ये परभणी जिल्ह्यातल्या। आणि नंतर दहीपुरी, आंबड तालुक्यात, गावाचं नाव दहीपुरी, तिथंही 8% आरक्षणचं म्हणजे मीटिंग झाली। आणि तिथून 28 तारखेला संभाजीनगरमध्ये 8% आरक्षणची बैठक झाली। नंतर 29 आणि 30 परतूर तालुका, जालना जिल्ह्यामध्ये असे कार्यक्रम मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, हिंगोली आणि वाशिम एवढे कार्यक्रम करून आज आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 8% आरक्षणची नाशिक विश्रामगृहामध्ये बैठक 8% आरक्षण जागृती अभियानचं सुरू केलेलं आहे। इतर समाजाला देखील, मुस्लिम समाजाला, मराठा समाजाला, लिंगायत समाजाला, इतर समाज देखील आरक्षणची मागणी करीत आहे। पण क्रांतीसम्राट गोपले साहेबाचा लढा गेल्या 25 वर्षापासूनचा आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी ज्या घटकाला भेटलं नाही आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे असे घटनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे बाबासाहेबांनी। तर त्यांचाच आदर्श घेऊन क्रांतीसम्राट गोपले साहेबांनी मागण्या शासनाकडे केल्या आणि त्याचाच भाग म्हणून आता आरक्षण मिळणार आहे। पण कुण्याही समाजावर आमचा काय राग दिवस नाही, त्यांना बी मिळावं। पण प्रथम ज्या मागास असलेल्या समाजाला बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी घटनेमध्ये लिहिले त्या घटनेनुसार मातंग समाजाला देखील 8% आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे, ही मुद्दा आहे आमचा।